ही एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी ना म्हणजे लग्न झालंय त्यांचं, नवीनच लग्न झालंय. तर चिडा हा प्रकार तुम्ही ऐकलाय ऐकलं. हे ना? कोकणात खूप प्रसिद्ध आहे, राखणदार म्हणतात त्याला. राखणदार म्हणून. आता पहिले तर ते समथिंग खूप कमी प्राइस होती, आता जरा 3.5 लाख वगैरे प्राइस आहे त्याची. पण त्याचं असं आहे, की तो रक्षणकर्ता आहे, पण त्याचं कंटिन्युअसली तुम्ही करत केलं पाहिजे. हं. एकदा ते आलं तर पिढ्यानपिढ्या करावं लागतं, हं. असं पण आहे. तर त्याच्या फॅमिलीतले आजोबा करायचे त्याचे पूर्वज. ठीक आहे. तो व्यक्ती सिंधुदुर्गचा आहे. हं. सो एवढा तो लांब राहतो आणि त्याच्या गावच्या घरात हे रिकामे कामं केलेले होते, की त्यांची जमीन नीट राहावी, पीक त्यांचं चांगलं यायचं, हं, हं. त्यांनाच भाव चांगला मिळायचा. हां, हां. त्याच्या आजोबानंतर ते कोणीच नाही केलं. सगळे इकडे-तिकडे शिफ्ट झाले. सिंधुदुर्ग सोडून दिले त्यांनी, ते मुंबईला आले. मग त्यांना हा त्रास जाणवायला लागला. मग त्यांच्या बायकोला व्हायला लागला. तिचा मून वीक होता. ओके. ठीक आहे. चंद्रमा वीक असल्यामुळे काय होतं, पटकन अशा गोष्टी तुम्हाला पकडतात किंवा तुम्ही अट्रॅक्ट जास्त होता त्या गोष्टींकडे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बायोमधल्या लिंकला ओपन करा किंवा YouTubeला जाऊन बोलू निवांत पॉडकास्ट सर्च करा. हे व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहेत.